अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। देव म्हणतात, बाळा, जर तू चिंता करत असशील तर मी आज तुला या संदेशाद्वारा त्या चिंतेतून मुक्त करून इच्छितो। जे तुझ्या विरोधात काही कारस्थान रचत आहे, तुझ्या विरोधात काही करत आहे, त्यांना तो त्रास नक्कीच परत पाठवला जाईल। माझा आशीर्वाद आहे, कारण जेव्हा तुम्ही माझ्याकडे वळता आणि ईश्वर चिंतन करता, ईश्वराकडे जे कार्य होण्यासाठी, ती प्रगती होण्यासाठी तुम्ही उत्साहाने आनंदाने देवाकडे प्रार्थना करता आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला जर कोणी तुमच्या विरोधात कट कारस्थान रचू लागतात आणि तुम्हाला त्या कार्यात अपयशी ठरवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतात, तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करायला लागतो। देव म्हणतात, तो नामस्मरण सोडू नकोस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे। जेव्हा तुम्ही देवाशी प्रार्थना करता, देवाला ते कार्य करण्यासाठी विनंती करता आणि कोणी त्या कार्यामध्ये विघ्न घालून पाहते, त्या क्षणाला माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल। तुझे ते कार्य तर पूर्ण होते, पण जे तुमच्या विरोधात आहेत, ते काही करत आहेत, ज्यांना त्या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रदान करायच्या आहेत, त्यांच्याकडे तुम्ही आमची दृष्टी ठेवत आहात आणि त्यांना आता त्या फळाचे प्रायश्चित्त करावे लागेल। नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे। देव म्हणतात, आता या 8 दिवसांमध्ये तुझ्याकडे माझा चमत्कार होणार नाही। देव म्हणतात, तो खूप काही माझी प्रार्थना करत आहे आणि मी तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आणि कधी या संदेशामार्फत जे काही मार्गदर्शन तुला देत आहे, ते तुझ्या जीवनाच्या अगदी जवळ आहे। देव म्हणतात, जर तुला आता त्या कार्याबद्दल काही चिंता वाटत असेल तर मी आज तुझी चिंता दूर करतो। जर तुम्हाला कुणी काही बोलण्याचे दुखावले असेल तर मी त्यावर तुझी प्रेमाची फुंकर घालतो। देव म्हणतात, माझा प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही देवांच्या आशीर्वादाने आणि खूप काही चमत्काराने पूर्ण आहात। देवांकडे आहात, तुम्ही सच्चे भक्त असाल। तुम्ही देवांचे नामस्मरण करून, देवाची आराधना करून, देवाचे चिंतन करून देवाला प्राप्त केले आहे। तुमची बाजू भक्कम आहे, तुमच्या पाठीशी सदैव तुमचा देव उभा आहे। चिंता करत असशील तर त्यातून या क्षणाला मी तुला मुक्त करतो। बाळा, खूप काही प्रश्न तुझ्या मनात येतात, ते वारंवार तुला त्रास देत आहेत। ज्यांनी कोणी त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवल्या आहेत, त्या या क्षणाला त्यांच्याकडे वापस जाऊन हाच माझा तुला आशीर्वाद आहे आणि तू तुझ्या मार्गात पुढे जाशील, हाच माझा आशीर्वाद। तुमच्या नात्यात तो तुम्हाला त्रास देण्यासाठी खूप काही असे केले आहेत, जे मागील काळात तुमच्यासोबत घडू शकले आहे, परंतु तो आतापासून, जेव्हापासून माझ्या सेवेत आला आहे, तो ते परिवर्तन, शुभ परिवर्तन अनुभव करत आहे। मी तुझ्यासाठी सदैव इथे उपस्थित आहे। तुम्ही जेव्हा काही माझ्याकडे मागू इच्छिता, तेव्हा मी सकारात्मक ऊर्जा आणि माझे चमत्कार तुम्हाला देव सुरक्षित ठेवतो। माझ्या नामाचा जमा केलेल्या ऊर्जेमुळे तुम्ही आता संपूर्णपणे सुरक्षित आहात। तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार झाले आहे, त्याला कोणी नकारात्मक ऊर्जा भेदून आतमध्ये प्रवेश करू शकत नाही। देव म्हणतात, माझा नामस्मरण करण्याची ऊर्जा इतकी तीव्र आहे की ती नकारात्मक ऊर्जा दूर फेकते। देव म्हणतात, तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना बाळा? तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे, जे तुझ्यासाठी शुभ आहे। काळजी करू नकोस, मी तुला त्या कारणातून आणि त्या गोंधळातून मुक्त करू इच्छितो आणि तुझ्यासाठी ते दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कार पाठवू इच्छितो। तुम्ही आता त्या काळजीतून मुक्त व्हाल आणि तुमच्यासाठी ते
सुखाचे द्वार उघडले जाईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.